नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे तुम्हाला याच महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यातच देण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आलेले आहे। त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे याच महिन्यामध्ये दिले जाणार आहेत आणि याबाबत मित्रांनो एका सरकारी वेबसाईटवरती माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो ही माहिती अगदी खरी असणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15 हप्ते हे जमा करण्यात आलेले आहेत आणि आता 16वा हप्ता सुद्धा जानेवारी महिन्यातच जमा करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे। त्यामुळे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोंदणी तसेच ई-केवायसी सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे हे आवश्यक आहे। याबाबत राज्यात 15 जानेवारीपर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी आयुक्त यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजना ही सुरू केली आहे। नोंदणी केलेले लागवडी लायक क्षेत्रधारक बँक खाती आधार संलग्न व योजनेची ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत। तसेच मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा जानेवारी महिन्यातच वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे। या योजनेअंतर्गत पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रति वर्षी 6000 रुपये लाभ अदा करण्यात येत आहे। भूमी अभिलेख नोंदी अद्यावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यास अद्यापही संधी असल्याचे शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा। ई-केवायसी साठी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्राशी आणि बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करून घ्यावी अशी सुद्धा माहिती मित्रांनो या ठिकाणी सरकारी वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। म्हणजेच आता मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत। सोबतच मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये दिले जाणार आहेत। कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा तसेच तिसऱ्या हप्त्याचा सुद्धा कालावधी या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा वितरित करण्याची शक्यता आहे। तसेच मित्रांनो या दोन्ही योजनांचे पैसे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। तसेच त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत संलग्न करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या भूमी अभिलेख नोंदी सुद्धा अद्ययावत करून घेणे हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे। तरच तुम्हाला रेग्युलरली या दोन्ही योजनांचे हप्ते हे मिळत राहणार आहेत। मित्रांनो जर तुमचे या तिघांपैकी कुठलेही एक काम बाकी असेल तरी तुम्ही लवकरात लवकर या योजनेअंतर्गत ही सर्व कामांची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे। कारण की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 15 जानेवारी नंतर कधीही मिळू शकतो। तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये दिले जाऊ शकतात। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।